ऑफिस नाही, तुमचं ऑफिस कुठेच नाही. तुम्ही फक्त निवडणूक आले की दिनकर बंगल्याचा पत्ता सांगतात, नंतर तुम्हीच परत रात्री जाऊन ते नाव खोडून टाकतात, परत फोटो काढतात आणि हे दुसऱ्या माणसावर घालवतात. हे सगळं चुकीचा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही कुठं पुण्याला, नाशिकला, तुमचा मतदारसंघ कोणता आहे? कर्जत जामखेड. तुम्ही तिथे राहा नको का? मग तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या तालुक्यात फिरतात. या लोकांनी तुम्हाला मतदान केलं, त्या लोकांची काय सोयी? कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार साहेब, तुम्ही नेमकं आज कुठे आहेत? कर्जत जामखेडची आज एक 5-6 दिवस झालं जोराचा पाऊस पडत आहे. सीनापट्टा सर्व बंधारे फुटून सर्व गावांनी, घरांनी, वावर जे लोकांच्या पाणी शिरलं आहे, सगळ्या जमिनी वाहून गेल्या आहेत. इकडे करपडीत झाली परिस्थिती. इकडं नागापूर, शेतपूर, इकडं सगळ्यात म्हणजे आता नाव इतके गाव आहेत, नावच घेऊ शकत एवढं गावांची. तरीसुद्धा तुम्ही आमदार 600 मतं निवडून आला तुम्ही, तरीसुद्धा तुम्ही कुठल्या गावात अजून पाहणी केलेली नाही. तुम्हाला कर्जत जामखेडच्या जनतेने निवडून दिले आहेत आणि तुम्ही नेमकं असतात कुठं? रोहित पवार साहेब, तुम्ही निवडणुकीच्या काळात मुक्काम पोस्ट कर्जत जामखेड सांगता, दिनकर बंगल्याचा पत्ता देता. हा बंगला नेहमी बंद असतो. सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि तुम्ही महिन्यातल्या किती दिवस कर्जत जामखेडमध्ये असतात ते तुम्ही स्वतः पवार साहेबांनी सांगावे किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी सांगावे. कुठेच ऑफिस नाही, तुमचं ऑफिस कुठेच नाही. तुम्ही फक्त निवडणूक आले की दिनकर बंगल्याचा पत्ता सांगतात. तुमचं ऑफिस कर्जतमध्ये होतं, पण ती कायमस्वरूपी बंद आहे. मग तुम्ही लोकांची सेवा कशी करणार? तुम्ही लोकांची सेवा करू शकत नाही. काल राम शिंदे साहेब सर्व कर्जत तालुक्यामध्ये, जामखेड तालुक्यामध्ये लोकांच्या जमिनीमध्ये घरी जाऊन कुठं नुकसान झाली, काय झाले, सर्व पाहणी केली. सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, पंचनामा करा. सर्व शेतकऱ्यांना धीर दिला, घाबरू नका, सरकार मदत करेल. साहेबांचं काम केलं. साहेब आमदार नसताना सभापती आहेत, पण त्यांच्या नशिबाने सभापती झाले आहेत. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे, तरीसुद्धा तुम्ही कुठं गायब असतात हे कुणी सांगू शकत नाही. तसेच कर्जतच्या एस टी डेपो, याचा विषय, एस टीवर तुम्ही आदल्या दिवशी कर्जत डेपो नाव टाकतात, त्याचा फोटो काढतात, नंतर तुम्हीच परत रात्री जाऊन ते नाव खोडून टाकतात, परत फोटो काढतात आणि हे दुसऱ्या माणसावर घालवतात. हे सगळं चुकीचा कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला वाटतं लोकांना काहीच कळत नाही, पण हे सगळं तुम्हीच करतात आणि नाव परत आधी नाव तुम्ही टाकतात, तुम्हीच खोडतात, तुम्हीच परत नाव टाकतात. हे अजिबात योग्य नाही. मग पेपरला बातमी द्यायची, फेसबुकला पोस्ट करायची, कुठं हॉटेलला पोस्ट करायची. हा सगळा चुकीचा कार्यक्रम चालू आहे. तुमचा कार्यक्रम सर्व जनतेने ओळखला आहे. तुम्ही फक्त भुलवाचा कार्यक्रम करतात. मग तुम्हाला आज कर्जत जामखेड तालुक्यात पाऊस पडताना दिसत नाही का? तुम्ही कुठं पुण्याला, नाशिकला, तुमचा मतदारसंघ कोणता आहे? कर्जत जामखेड. तुम्ही तिथे राहा नको का? मग तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या तालुक्यात फिरतात. या लोकांनी तुम्हाला मतदान केलं, त्या लोकांची काय सोयी? असं मी तुम्हाला जाहीर सांगतो. आणि ही चुकीचा अजिबात तुम्ही कार्यक्रम करू नका. दिनकर बंगला कायमस्वरूपी बंद असतो, हे सुद्धा तुम्हाला सांगतो. एखाद्याला तुम्ही आला मुक्कामला येतात, तुम्ही एखाद्याला आले कुठं पुण्याहून, मग इथं थोडंसं तेवढ्या पुरता बंगला उघडा असतो. आमदार रोहित पवार साहेब, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही जनतेवर काहीतरी लक्ष द्या. तुम्ही महाराष्ट्रात फिरण्या एवढे मोठे नेते नाहीत. तुम्ही कर्जत जामखेडमध्ये फक्त आणि फक्त 2 तालुक्यात मिळून 600 मतांनी तुम्ही निवडून आलात. आमचे गावचे सरपंच शरद यादव 500 मतांनी निवडून आलेत. म्हणजे 100 मतांचा फक्त 2 तालुक्यात मिळून फरक पडतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मतदारसंघात जनतेची सेवा करा. तुमच्यापेक्षा आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आमचे नेते रामचंद्र साहेब हे जनतेची सेवा करतात. कालच सगळं फिरून आलेत, मी फिरतोय, आमचे बाकीचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फिरतात, कार्यकर्ते फिरतात. तर तुमचं कोण फिरतं दाखवा, तुतारीवाल्याचं कोण फिरतं दाखवा. कालपासून इथून पुढे व्हिडिओ दाखवा, फोटो दाखवा. आम्ही सांगितलं तुम्ही आता येणार आहेत, उद्या येतात किंवा आज येतात, तुम्ही आता अर्जंट तुम्ही हजर राहता इथं. पण आम्ही सांगन तेव्हा तुम्ही येतात. तुम्हाला जनतेचं काही घेणं नाही. आणि तुमचा हे नौटंगी भुलाभुली कार्यक्रम सर्व जनतेने ओळखला आहे. आता या पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये
तुम्हाला अजिबात सुट्टी मिळणार नाही आणि पुढच्या लोकसभा विधानसभेत त्याचा विषय बोलायचा नाही. तुमचं आम्ही डिपॉझिट घालणार असं तुम्हाला सांगतो. आम्ही सांगितलं येऊ नका. तुमच्या मनाने तुम्ही सगळ्या कर्जत तालुक्यात काल फिरायला पाहिजे होते. अक्षरशः राव डोक्यात केला, जमिनी खड्डे पडत सगळे वाहून गेले. डाळिंब वाहून गेले, संत्री वाहून गेले, ऊस वाहून गेला, जे शेतकऱ्याची पिकं असन सगळे वाहून गेले. पण माती वाहून गेले. त्या शेतकरी ढसा रडतात. लोकांच्या घराने सुद्धा पाणी शिरलंय. आणि हे बघायला तुम्हाला वेळ नाही. आता चुकीचं करू नका ना, थोडं काहीतरी सत्य वागा. रोहित पवार साहेब यांना मी परत विनंती करतो, तुम्ही कर्जत जामखेडच्या जनतेवर लक्ष द्या. आम्ही लक्ष देतोयच, पण तुम्ही आमदार आहे, तुम्ही 600 निवडून आलात. त्याच्यामुळे तुम्ही जी पावर राहिलं जनतेला लक्ष द्यायची. जनता वाऱ्यावर सोडून देऊ नका. जनतेला जर तुम्ही वाऱ्यावर सोडून दिलं, येत्या निवडणुकीत तुम्हाला जनता वाऱ्यावर सोडून देईन असं मी तुम्हाला जाहीर सांगतो. सत्यमेव जयते. जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी.